तर जय श्रीराम मित्रांनो, आज आपला व्लॉगचा पहिला दिवस आणि आज आपण निघालो महेश भाऊच्या गावाकडे. मग महेश भाऊनं घेतली गाडी, पण महेश भाऊला गाडी जमतच नाही, त्यामुळे मी गाडी घेतलो आणि आम्ही तिघे निघालो महेश भाऊच्या गावाकडं. आणि आता तुम्ही बघू शकता महेश भाऊच्या गावाकडचा रस्ता. मग गाडी काय आपण धूमसारखं चालवत होते. मग आपल्यासोबत लागली भाऊची रेस, पण भाऊला आपण रेसमध्ये हारवून निघालो पुढं आणि रस्त्यावर भेटली बच्चा पार्क. कुठं भाऊ इंदूर त्यांना पण व्हिडिओ मध्ये घेतले. कुठं कोणत्या शाळेत होतीला दीदी तू? हा दुसरी, तू तिसरी. चला मग येतो मी. हात द्या, व्हिडिओ काढायले. दीदी हात दे. बाय. इथे कमानीला दिसले बांगर साहेबाचे बॅनर आणि हिंगोली म्हणल्यावर बांगर साहेब दिसणारच. आणि इथे काम चालू आहे आणि आता पोहोचलो गावात. मग आपल्याला गावात भेटला राजू. मग राजू सोबत थोडी मस्ती केली आणि राजू घ्यायला लागला आपली पप्पी. आम्ही तिथून निघालो महेश भाऊच्या काकाच्या घराकडे. भाऊनी आता घेतली गाडी आणि मी बसलो भाऊच्या पाठीमागे. मग भाऊनं फिरवली आपली गाडी आणि त्यानंतर बघा रस्त्याने आपल्याला दिसत होता महेश भाऊ. भावाने दिला एक त्याला फटका. आता आलो आम्ही महेश भाऊच्या काकाच्या घरी आणि महेश भाऊचे हे काका आहेत. इथे भेटली भाऊला तिची मैत्रीण आणि नंतर भाऊ लागला तिच्यासोबत खेळायला. आता चालू आहे भाऊच्या मैत्रिणीची गँग पार्टी. बघा कसे खात आहेत. इथे आम्हाला भेटली एक आजी आणि आता आजी काय सांगते ते तुम्ही ऐका. गेले दुष्काळी गेले, रजाकार गेलं, उन्हाळा गेलं, बॉम्ब पडले तुझ्या मला. हो बॉम्ब पडला तेव्हा आम्ही. बॉम्बचं नाव ऐकून आम्ही तर तिथून पळूनच गेलो. आता भेटले आम्हाला इथं महेश भाऊचे पाहुणे आणि महेश भाऊच्या पाहुण्यासंग आम्ही थोडी मारले गप्पे. त्यानंतर निघालो आपण शेताकडे. गाव म्हणलं तर शेतात तर जाणंच. इथे पुढे आजी कपडे धुत होत्या आणि त्यानंतर आपल्याला इथे पुढे गौमाता दिसले. गौमाता आणि त्यांचे वासरू मस्त खेळत होते आणि ते दिसायला खूपच छान होते. आता आपण निघालो सिद्धेश्वर मंदिराकडे आणि इथे पुढे तुम्ही बघू शकता रस्ता खूपच खराब होता, पण आपण इथे न पडता पुढं मंदिराकडे गेलो आणि आता आपण बघा फायनली मंदिरात पोहोचलो. आणि इथे खूप सारे झाड लावले होते आणि एवढे सारे झाड पाहून तर खूपच भारी वाटलं. आता आम्ही महादेवाचं दर्शन घेण्यासाठी पायऱ्याने वरी चढता आणि आता बघा मंदिरात आम्ही आलो आणि पहिले नंदेश्वराचं दर्शन घेता, नंदेश्वराचे पाय पडता आणि नंतर निघता महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. मग महाराजांचं पण दर्शन घेतो आणि महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर एका झपक्यात नारळ फोडतो. मग भाऊ नेतो आपल्याला मंदिराच्या मागचा व्ह्यू बघण्यासाठी आणि मागे तर खूपच भारी होतं. हे बघा तुम्ही, हे बघू शकता किती भारी सीन आहे. बघा भाऊ कसे मजे करत आहेत. इथे नदी पण होती, पण नदीत पाणीच नव्हतं आणि आम्ही इथे मग या झाडाच्या सेंटरमधून असे पाठीमागून निघले आणि असे केल्यानंतर आपली इच्छा पूर्ण होते म्हणे. मी तर माझी इच्छा मागितली, पण आमचे भाऊ इच्छा कोणती मागितली काय माहिती, कारण ते काही पण मागू शकतात, त्यांचं काही सांगता येत नाही. आता आम्ही निघालो नदीत विहीर पाहण्यासाठी. आता तुम्ही म्हणशाल नदीत विहीर कशी, तर तुम्ही बघू शकता नदी आहे पण नदीत पाणी नाही, विहिरीत पाणी आहे. आता मग काय, पोहणी नसल्यामुळं विहिरीत उडी न मारता नदीत गेलो, कारण नदीत पाणीच नव्हतं आणि इथे मारली अशी उडी. इथे अशी शाहरुख खानची पोज दिली. आता भाऊ म्हणत होता की तुलाच पिक्चरमध्ये पाठवतो. मग इथे आपल्याला आपला फॅन भेटला. भाऊ आपला एवढा बिग फॅन झाला होता की भाऊ आपला पिच्चाच सोडत नव्हता. मग काय, भाऊला आपण दिलं डायरेक्ट शेक हँड आणि भाऊ झाला एकदम खुश. आता आपण आलो गुरुदत्त यांच्या मंदिरात आणि इथे तर खूप साऱ्या मूर्ती होत्या आणि हे मूर्ती कोणाकोणाच्या आहेत ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आजचा व्हिडिओ इथे संपला, तर पाहू पुढच्या पार्टमध्ये नेक्स्ट व्हिडिओ. आता आलो आम्ही औंढा येथील 8वे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे. इथे खूप गर्दी होती कारण आज सोमवार होतं आणि हे आमचे भाऊ निघतात दर्शन करून मंदिराच्या बाहेर. या मंदिरात कोण कोण दर्शनासाठी आलं त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा. आम्ही निघालो आता घराकडे, तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.